प्रसिद्ध नास्तिक जे आहेत समाजामध्ये त्यांच्याकडे जर का तुम्ही बघितलं तर अधर्म करता यावा त्यासाठी ते नास्तिक बनलेले असतात। कमल हसननी भर सभेमध्ये आपलं जानवं सगळ्यांसमोर तोडून टाकलं का, तर त्याला त्याच्या मनाप्रमाणे व्यभिचार, कारण धार्मिक तुम्ही असता तेव्हा तुम्ही नैतिक असलंच पाहिजे। धार्मिक माणूस अनैतिक होऊच शकत नाही, कारण मी जर का धर्माचा झेंडा घेऊन मिरवतोय तर माझ्या धर्मात सांगितलंय, मग आता मी कसं बरं करीन? मी बुद्धीत प्रामाण्य पण आहे आणि मला मांसाहार पण करायचा आहे, मला व्यभिचार पण करायचा आहे, तर मला कोण बरं अडवतंय? हा धर्म अडवतोय। मी देवच मानत नाही, देव मानला नाही की धर्म मानायची गरज नाही, धर्म मानला नाही की नीतिबंधनं मानायची गरज नाही। मुलाखतकाराने विचारलं की मेघमल्हार राग गायल्यानंतर पाऊस पडतो, हे खरं आहे का? असं होतं का? ते म्हणाले हो, असं होतं ना, पण तसं होण्यासाठी गुरुगृही जावं लागतं, संगीत शिकण्यासाठी गुरुगृही जावं लागतं आणि गुरूंबरोबर सतत राहावं लागतं। गुरु उठण्याच्या आधी आपण उठावं लागतं, गुरु झोपल्यानंतर आपण झोपावं लागतं, गुरु उभे असताना आपण बसायचं नाही, गुरूंनी बस सांगितल्याशिवाय आपण बसायचं नाही। गुरु जेव्हा सांगतील की आता मी तुला शिकवतो तेव्हाच त्यांच्यासमोर बसायचं, मला कधी शिकवता असं गुरूंना विचारायचं नाही। इतकी साधना करून जेव्हा तो गुरुबरोबर सतत राहून गुरुची सेवा करून गुरुकडनं ज्ञान घेतो, असा माणूस जर का मेघमल्हार गायला तर खरोखर पाऊस पडेल। झोपेतनं उठून आपण हा जो आनंद आहे ना, हा या भौतिक जगातला आनंद आहे। तुम्हाला आजार झालेला आहे, तिथे खाज सुटली आहे आणि तुम्ही खाजवून आनंद घेताय आणि तुम्हाला असं वाटतंय मी आनंदात आहे। पण एखादा गुरु भेटतो म्हणजे आपली आई, ती म्हणते अरे किती खाजवतोस, त्याच्यावर डेटॉल टाक। मुलगा म्हणतो नको नको डेटॉल नको, तो काय म्हणतो माझं छान चाललंय। तुम्ही आता काय बोललात? आमचं तर छान चाललंय, मला भगवत प्राप्ती होईल का? समजा भगवत प्राप्ती होण्याआधीच मी जर का देह ठेवला, कारण ही प्रोसेस खूप मोठी आहे असं तूच सांगितलंस मला, मग ही एवढी मोठी प्रोसेस असताना माझ्या जीवाचा भरोसा काय? मी जर का माझा देह ठेवला तर मग काय होईल? मी एवढी साधना केली त्याचं काय होईल? प्रसिद्ध नास्तिक जे आहेत समाजामध्ये त्यांच्याकडे जर का तुम्ही बघितलं तर अधर्म करता यावा त्यासाठी ते नास्तिक बनलेले असतात। कमल हसननी भर सभेमध्ये आपलं जानवं सगळ्यांसमोर तोडून टाकलं का, तर त्याला त्याच्या मनाप्रमाणे व्यभिचार, कारण धार्मिक तुम्ही असता तेव्हा तुम्ही नैतिक असलंच पाहिजे। धार्मिक माणूस अनैतिक होऊच शकत नाही, कारण मी जर का धर्माचा झेंडा घेऊन मिरवतोय तर माझ्या धर्मात सांगितलंय की मी सरळ मार्गाने चाललं पाहिजे, मी जीवहिंसा नाही केली पाहिजे, मी जर का ब्राह्मण कुळात जन्मलेलो आहे तर मी मांसाहार नाही केला पाहिजे, हे मला माझा धर्म सांगतो। मग आता मी कसं बरं करीन? मी बुद्धीत प्रामाण्य पण आहे आणि मला मांसाहार पण करायचा आहे, मला व्यभिचार पण करायचा आहे, तर मला कोण बरं अडवतंय? हा धर्म अडवतोय। मी देवच मानत नाही, देव मानला नाही की धर्म मानायची गरज नाही, धर्म मानला नाही की नीतिबंधनं मानायची गरज नाही। त्याच्यामुळे ही जी नास्तिक मंडळी आहेत ही मांसाहार करतात आणि त्याच्यासाठी ते उदय म्हणतात मी धर्म मानतच नाही, तर मी कशाला धर्माने माझ्यासाठी पर्सनली माझ्यासाठी सांगितलेले नियम पालन करू? त्यामुळे धर्म एकदा बाजूला गेला ना की नीतिमत्ता आणि सदाचार हा सुद्धा
त्या माणसाच्या जीवनातनं बाजूला जातो. ॲनार्की म्हणून एक ॲनार्किस्ट म्हणून एक ग्रुप आहे लोकांचा, की ज्यांना कसलीच ऑर्डर नको आहे. केवळ धर्माचीच असं नाही, कॉन्स्टिट्यूशनची सुद्धा ऑर्डर त्यांना नको आहे. ॲनार्किस्ट लोकांना, जे एखाद्या कुठल्या तरी सिस्टीमचा भाग होऊन चालण्याची मानसिकता ठेवतात, ते कुठेतरी जाऊन देवाला मान्य करतात. कोणत्या तरी पॉईंटला जाऊन धर्माला ते मान्य करतात. ते म्हणतात धर्म आहे तो चांगला आहे, त्याच्यामध्ये शास्त्रीय गोष्टी आहेत, सायंटिफिक आहेत, तार्किक आहेत, मला तेवढं करणं शक्य होत नाही, ही त्यांची भूमिका असते. पण ज्यांना ते एखादी बंधनात्मक जी रचना असते ती नको असते, ते विशेष करून धर्म अमान्य करतात, की त्यांना स्वैर जगायचं असतं, म्हणून धर्म अमान्य केला जातो. तर मी काय बघणार की जी मुलगी समोर आली ती स्वैराचारी आहे का? नाही आहे. चांगली गोष्ट आहे, मी तिला ॲक्सेप्ट करतो. तिची गोष्ट मी ॲक्सेप्ट करतो की मला हिंदुत्वाचा टेंभा नाही मिरवायचा आहे आणि माझी इन्व्हेस्टमेंट आता लाँग टर्मसाठी असेल. आता माझी संतती जी उत्पन्न होईल तिच्यामध्ये मी तिच्या क्वालिटीत येऊन नाही देणार, ह्याची काळजी मी घेईन. आणि हे कसं शक्य होतं? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य होईल? तिच्या त्या पर्टिक्युलर क्वालिटीज तिच्यामध्ये नाही येणार मुलामध्ये, हे कसं काय शक्य होऊ शकतं? हे तुमच्या मनाच्या शक्तीवर शक्य होऊ शकतं. तुमची संकल्पाची शक्ती जी असते, संकल्पाची, तुमचा जो दृढ संकल्प आहे, आणि ती संकल्पाची शक्ती कशी वाढते? तर सातत्य आणि निदिध्यास. तुम्ही जेव्हा तुमच्या संकल्पाचं सातत्य ठेवता आणि तुमच्या संकल्पाचा तुम्ही निदिध्यास घेता. निदिध्यास म्हणजे कसं? की स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पांडुरंग शास्त्री आठवले, ही जी मंडळी आहेत, ह्यांचं आयुष्य कसं होतं की ते झोपायचे, सकाळी उठायचे, उठल्यानंतर दंतधावन करतो आपण, ते दंतधावन करताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये असा विचार असायचा की माझं जे परम उद्दिष्ट आहे ते कसं साध्य होईल. आणि त्यांच्या संकल्पाचा परिणाम त्यांच्या दंतधावनावर व्हायचा की मला आता दात घासायला किती वेळ आहे, मला आंघोळ करायला किती वेळ आहे, मला आता भूदान, विनोबा भावे म्हणतील मला आता भूदान चळवळीसाठी बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी अमुक लोकांना भेटायचं आहे, अमुक लोकांना कन्व्हिन्स करायचं आहे, सगळं करायचं आहे. हा विचार त्यांचा दात घासल्यापासून सुरू होतो. आणि स्नान करताना आणि हे करताना, आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीवरती, दिनचर्येच्या प्रत्येक घटनेवरती त्यांच्या संकल्पाचा परिणाम असतो आणि त्याचा संस्कार होतो. तुमचा जो मनातला संकल्प आहे त्याचा तुमच्या कृतीवर संस्कार होतो. त्यामुळे सतत जेव्हा तुम्ही त्या संकल्पात असता तेव्हा ती गोष्ट समोर जन्म घेते. भीमसेन जोशींना एका मुलाखतकाराने विचारलं की मेघमल्हार राग गायल्यानंतर पाऊस पडतो, हे खरं आहे का, असं होतं का? ते म्हणाले हो, असं होतं ना, पण तसं होण्यासाठी गुरुगृही जावं लागतं. संगीत शिकण्यासाठी गुरुगृही जावं लागतं आणि गुरूंबरोबर सतत राहावं लागतं. गुरु उठण्याच्या आधी आपण उठावं लागतं, गुरु झोपल्यानंतर आपण झोपावं लागतं, गुरु उभे असताना आपण बसायचं नाही, गुरूंनी बस सांगितल्याशिवाय आपण बसायचं नाही. गुरु जेव्हा सांगतील की आता मी तुला शिकवतो तेव्हाच त्यांच्यासमोर बसायचं, मला कधी शिकवता असं गुरूंना विचारायचं नाही. इतकी साधना करून जेव्हा तो गुरुबरोबर सतत राहून गुरुची सेवा करून गुरुकडनं ज्ञान घेतो, असा माणूस जर का मेघमल्हार गायला तर खरोखर पाऊस पडेल. चलत पवन मदमोद सुगंधन, चलत पवन मदमोद सुगंधन जन क्या बात है के सावन तोए जाने दूधी के सावन तोए जाने न दूधी सदा रंगीले मोहम्मद शाह, सदा रंगीले मोहम्मद शाह, राखूं पल के
जनगरजक जनगरजक भाऊ आम्ही योगे योगे भगवंत काय येतात धर्माची पुन्हा घडी नीट बसवण्यासाठी. मग जर का त्या भगवंतांचाच मी अंश आहे तर माझा देखील तोच संकल्प असायला पाहिजे. जर माझ्या आत्ता चरितार्थामध्ये किंवा माझ्या वैवाहिक जीवनामध्ये माझी ती ओळख सांगण्याचा जर का अडसर येत असेल तर मी ती ओळख सांगणार नाही, पण माझ्या मनात ती असेल आणि ती जेवढी दृढ असेल तेवढे त्याचे परिणाम तुम्हाला पुढे दिसतील. अच्छा गुरुजी, आता धर्माच्याबद्दल आता तुम्ही म्हणतात आणि पूजा साधना आणि तुम्ही बोलला संकल्प वगैरे, तर कधी कधी हिंदू धर्माबद्दल असं वाटतं की खूपच जास्त सगळा कर्मकांडाचा डोंगर आहे आणि अशा पद्धतीने असंच करावं, या पद्धतीने हे करू नये, ह्याचं एवढ्या कटाक्षपणे दिलं आहे. तर कधी कधी त्याचा वीट येतो करायला आणि नंतर मग ते असं नाही करायचं, म्हणजे ह्याला एवढंच जर आहे तर आम्हाला नको बाबा. आणि तसं बघायला गेलं तर पाश्चिमात्य देशात तर ह्याची काही ओळखच नाही आहे. आता ठीक आहे, एका अर्थाने असं म्हणाल की आपल्याकडे एक ज्ञान आहे, त्यांच्याकडे तर ज्ञानच नाही आहे एका अर्थाने, तर मग त्यांचं तर काही बिघडत नाही असंच. मग आमचं काय बिघडणार जर आम्ही आता ठीक आहे. पण आपलं बिघडतं माहितीये का तुम्हाला? कसं काय पण आपलं बिघडतं आणि ह्याचे अनुभव आम्हाला पदोपदी येतात. सामान्य माणसाला ते दिसत नाहीत, पण जो ज्योतिष बघणारा आहे एखादा कोणी, मी स्वतः ज्योतिष बघत नाही, मी पौरोहित्य करतो पण मी पत्रिका बघत नाही. पण पत्रिका आता ह्या दोन गोष्टी कशा आहेत, ज्योतिष म्हणजे पत्रिका बघणारा आणि पौरोहित्य करणारा, हे दोन डिपार्टमेंट्स आहेत. त्याची तुलना मी कशी करतो की डॉक्टर आणि केमिस्ट. डॉक्टर म्हणजे ज्योतिषी आहे, तो तुमचा आजार डायग्नोस्ट करतो आणि तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो, हे औषध घ्या. आणि त्या ज्योतिषाने तुम्हाला जे लिहून दिलेलं असतं की हा विधी करा, ते प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही आमच्याकडे येता, म्हणजे ड्रगिस्ट अँड केमिस्टकडे, किंवा आम्हाला यांनी हे होम करायला सांगितलं आहे, हे आम्हाला तुम्ही करून द्या, तर आम्ही ते औषध पुरवणारे आहोत. हे जे दोघे आहेत ना, ह्यांना तुम्ही विचारा कधी जाऊन की समाजामध्ये लोक ज्यांना आपल्याला असं वाटतं की ही ओके आहेत, त्यांना किती क्लेश आहेत. पाश्चात्यांचं मला माहिती नाही, त्यांना पण असतील त्यांचे क्लेश, पण ते एका धुंदीत जगत असल्यामुळे त्यांना त्यांचे क्लेश कळत नसतील. कारण क्लेश कळेनासे होतात. एक अशी वेळ येते की आपल्याला आपण क्लेशात आहोत हेच कळेनासं होतं. शेणात बांधुनी वाडे राहतात शेण किडे. शेणातले किडे जे असतात ते त्या म्हशीच्या शेणाचा जो पोप पडलेला असतो, तर 3 दिवस झाले तर त्याच्यात जाळी होते सगळी एकदम, आणि ती मोठी त्या किड्यांची कॉलनी तिथे तयार होते. तुम्ही जर का आतमध्ये बारीक कॅमेरा घालून बघितलं तर एक बुर्ज खलिफा दिसेल तुम्हाला आतमध्ये, भरपूर मोठा. आणि त्या किड्यांना जर का विचारलं कुठे राहताय, आम्ही वाड्यात राहतो, असं ते सांगतील तुम्हाला. दुःखाची जाणीव आणि दुःख निवृत्तीची इच्छा, ह्याचं कसं आहे उदाहरण, ते सगळं आपल्या शास्त्रात दिलेलं आहे की खरूच झाली माझ्या हाताला, बरोबर आहे, खरूच झाली. खरूच झाल्यानंतर काय होतं, ते खाज येते. ती खाज झाल्यानंतर आपण काय करतो, तिथे खाजवतो. खाजवल्याने काय होते, खरूच वाढते. खाजवून खरूच वाढते म्हण माहिती आहे सगळ्यांना. ती वाढली की अजून खाज येते, मग ती सतत खाज येत राहते आपल्याला. मग थोडे आपण बसलेले असतो, तिथले जंतू जेव्हा इनॅक्टिव्ह असतात तेव्हा आपण शांत बसलेले असतो, तिथले जंतू जेव्हा ॲक्टिव्ह होतात तेव्हा आपल्याला खाज येते. झोपेतनं उठून आपण हा जो आनंद आहे ना, हा या भौतिक जगातला आनंद आहे. तुम्हाला आजार झालेला आहे, तिथे खाज सुटली आहे आणि तुम्ही खाजवून आनंद घेताय आणि तुम्हाला असं वाटतंय मी आनंदात आहे. पण एखादा गुरु भेटतो, म्हणजे आपली आई, ती म्हणते अरे किती खाजवतोस, त्याच्यावर डेटॉल टाक. मुलगा म्हणतो नको नको डेटॉल नको. तो काय म्हणतो, माझं छान चाललं आहे. तुम्ही आता काय बोललात, आमचं तर छान चाललं आहे.
ते मूल काय म्हणतं, अगं आई डेटॉल नको टाकूस, माझं छान चाललंय, मला खाजवलं की बरं वाटतं. आई म्हणते नाही नाही डेटॉल टाक. आई बळजबरीने हात धरून त्याच्यावर सॅव्हलॉन, डेटॉल किंवा अजून काय असेल स्पिरिट काहीतरी लावते. ते मूल ठोठं बोंबलायला लागतं झोंबून. ती आपली अवस्था होते. धर्मपालन करायला लागलात की दुःख अधिक वाढतात. हा अनुभव सगळ्यांचा आहे. का आहे? कारण तुम्ही रोगाला बाहेर काढताय ना. आणि तिथे कलियुगाचा प्रभाव सुरू होतो. तिथे काय होतं, सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्यांचा धर्मावरचा विश्वास उडून जातो. अरे मी इतके दिवस माझं छान चाललं होतं, आत्ता मी गोंदवलेला जाऊन आलो, अनुग्रह घेतला, माळ सुरू केली, ही संकटांची मालिका सुरू झाली नुसती. ते बहुतेक मी ती जप करायला लागलो त्यामुळेच ते भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ते खरं आहे. हा जप बीप सगळा बंद करून टाकतो. तुमच्या ज्या पिढ्यानपिढ्या आणि जन्मोजन्म आपल्यावरती 2 गोष्टींचा परिणाम होत असतो. एक पूर्वजन्म आणि एक पूर्वज. तुमच्या शरीरात तुमचे पूर्वज आहेत DNA च्या रूपाने, आणि तुमच्या चेतनेमध्ये तुमच्या पूर्वजन्माचे प्रिंट्स आहेत. ह्या दोन्हीचा मेळ घालून तुमचं आत्ताचं जीवन चाललेलं असतं आणि ते दुःखात असतं. तुमचं जीवन दुःखात चाललेलं असतं आणि तुम्हाला त्याची जाणीव नसते की आपण दुःखात जगतोय. जो खाली निजला त्याशी पतनाचा भय गेला. पतनाचं भय कोणाला असतं? जो वर झोपलाय त्याच्यासाठी ना. त्याला सांभाळायला लागतं सगळं. बाबा ह्या कुशीला वळून चालणार नाही, त्या कुशीला वळून चालणार नाही, वाटेल तसं आडवं तिडवं झोपून चालणार नाही, मी वर झोपलोय. जो भूमीवर झोपलाय त्याला पतनाचं भय नसतं. त्याच्यामुळे जे आपण आपली चेतनेचा जो स्तर आहे आपला, हा एकदम क्षीण झाल्यामुळे आपण त्रासात आहोत हेच आपल्याला कळत नाही. दुसरं, त्रासातनं बाहेर आल्यानंतर आपल्याला काय करायचं हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे धर्म आपल्याला परका वाटतो. तुम्ही म्हणाल की परदेशामध्ये ज्या संस्कृती आहेत आणि त्यांच्यामध्ये जे आहे, तुम्ही जो प्रश्न विचारलात ह्याचं उत्तर श्रीमद भागवतममध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये भागवतकार असं म्हणतात की भारतवर्ष जे आहे, या भारतवर्षामध्ये जन्म घेणारे पुरुष आणि अन्य ठिकाणी जन्म घेणारे पुरुष म्हणजे जीव हे भिन्न आहेत. ते जीव केवळ त्यांचं सुखोपभोग राहिलेला सुखोपभोग पूर्ण करण्यासाठी तिथे जन्माला येतात. त्यामुळे तिथलं वातावरण थंड आहे. पाश्चात्य देशांमधलं थंड वातावरणाचं अजून एक तुम्हाला त्याचं हे रहस्य नाही आहे खरं तर, कारण बऱ्याच जणांना माहिती आहे, पण तरी पण बऱ्याच जणांना माहिती नाही असं देखील आहे. भूत प्रेत पिशाच यांचं अस्तित्व जिथे असतं ना, तिथलं वातावरण थंड होतं. एखादी जुनी पडीक बिल्डिंग आहे, मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे असं की जुनी पडीक बिल्डिंग आहे, तिथे एक सिक्युरिटी ठेवलेला असतो. तो बऱ्याचदा सांगतो की मला इथे कसला तरी भास होतो, आणि जेव्हा भास होतो तेव्हा गार वारा माझ्या आजूबाजूला घोंघावतो. असं तो असं मी एका नाही, अशा बऱ्याच स्पेशली सिक्युरिटी लोकांचं हा अनुभव ऐकलेला आहे. बरेच जण असे आहेत ज्यांनी प्रेतपिशाचांचा जवळ अनुभव घेतलेला आहे. त्यांना अचानक तिथलं वातावरण गार झाल्यासारखं वाटतं. एखाद्या ठिकाणून आपण आपली गाडी बाईक वगैरे जात असताना अचानक गारवा जाणवतो, म्हणजे एकदम बाकी सगळे एकदम गरम आहे आणि त्या भागातनं जाताना गारवा जाणवतो. तेव्हा सावध व्हावं की इथे काहीतरी विचित्र वास आहे. आणि त्यांच्याकडे तर प्रेतांचा वास प्रचंड आहे, कारण ते प्रेतांना पुरतात. त्यांना पुढची गती मिळावी अशी त्यांची इच्छा नसते. ते तर तुम्हाला माहिती आहे, RIPचा अर्थ तर तुम्हाला माहिती असेलच. कयामत का दिन आने तक यहाँ पे सोए रहो, असं ते त्याचा डूम्स डे येईपर्यंत इथे झोपून राहा शांत चित्ताने, असं ते सांगतात. पण फॉरेन्सिकमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की मेलेला जीव शांत राहत नाही. फॉरेन्सिक लॅबमध्ये हाताचे पंजे एका फिल्मवरती ठेवून त्याचे खालून त्याला अल्फा बीटा रेज टाकले त्यांनी त्या फिल्मवरती, आणि त्याच्या पुढे काही त्यांना डॉट्स दिसले. त्यांच्या बोटाच्या पुढे काही विशिष्ट डॉट्स दिसले. ते डॉट्स कसे होते, जर का आपला टूथब्रश आपण रंगात बुडवला आणि त्याला असं स्प्रिंकल केलं
तर ते पेपरवरती कसे एक पॅटर्न येतो तसे डॉट्स त्यांना त्या नखाच्या पुढे म्हणजे बोटाच्या पुढे दिसले. मग त्याने अभ्यास केला की ह्याचा पॅटर्न ह्याच्यामध्ये काही ऑर्डर आहे का, आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की सुसाईड केसमध्ये एक विशिष्ट पॅटर्न येतो, मर्डर केसमध्ये अमुक पॅटर्न येतो आणि नॅचरल डेथमध्ये असा पॅटर्न येतो. हे त्यांनी फॉरेन्सिक निष्कर्ष काढण्यासाठी ह्या तंत्राचा अवलंब केला, जो मृत्यूनंतर देखील सिम्पटम दाखवतोय की मृत्यू कशामुळे झाला आहे. त्यामुळे तो रेस्ट इन पीस नसतो, तो स्वतःचं अस्तित्व सतत दाखवत असतो की मी कसा मेलो. तुम्हाला तुमच्या आधुनिक तंत्रज्ञानाने ते समभाव पकडता आलं म्हणून तुम्ही ते पकडू शकलात, पण तो रेस्ट इन पीस नसतो, तो तडफडत असतो आणि तो त्यांच्या आसपास असतो सतत. त्यामुळे तिथलं वातावरण थंड झालेलं असतं. तुम्हाला वाटेल भौगोलिक गोष्टींमुळे झालं, भौगोलिक गोष्टी आहेतच. 2 गोष्टी आहेत, परस्परावलंबी आहेत. एक म्हणजे जिथे पिशाच्च असतात तिथे थंड होतं, आणि दुसरं म्हणजे जिथे थंड असतं तिथे पिशाच्च जातात त्यांना अनुकूल परिस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी, आणि ते तुम्हाला गाफील ठेवतात. गाफील ठेवतात म्हणजे तुम्हाला एका नशेत धुंदीत ठेवतात. पिशाचाची बाधा झालेला जो माणूस असतो ना, तो मस्त मजेत असतो, त्याचा दुसऱ्यांना त्रास होत असतो, त्याला काही त्रास होत नसतो. आता मी असं नाही म्हणणार की सगळ्या पाश्चात्यांना पिशाच्याची बाधा झालेली आहे, एवढं मोठं स्टेटमेंट मी नाही करणार, पण तिथले लोकांचं जे जीवन आहे ते नेणिवेत आहे, जाणीवेत नाही आहे. ते एका प्रकारच्या एक हॅल्युसिनेशनमध्ये ते लोक किंवा इल्युजनमध्ये ते लोक जगतात की हेच आनंद आहे, हेच सुख आहे, आणि त्याचे परिणाम ते भोगतायत. आत्ता त्यांच्यासमोर त्याचे परिणाम यायला लागलेत. झालं आहे असं की त्यांना आता असं आश्चर्य वाटतं आहे, पाश्चात्य लोकांना असं आश्चर्य वाटतं आहे की आमच्या आजोबांच्या पिढीने, आमच्या वडिलांच्या पिढीने वाटेल ते खाल्लं, बरोबर आहे, वाटेल तेवढं स्मोक केलं, वाटेल तेवढं लिकर प्यायलं, वाटेल तेवढे फॅट्स खाल्ले, वाटेल तेवढी शुगर खाल्ली, आणि त्यांना काही झालं नाही. ते मस्त हेल्दी होते, भरपूर जगले. आणि आता आम्ही थोडंसं जरी काहीतरी शुगर पोटात गेली की लगेच आमच्या पोटाची चरबी सुटते. असं का? हा पाश्चात्यांसमोर असलेला आत्ताचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे, मी आपल्या उदाहरणाने उत्तर देतो की भारतामध्ये स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यपूर्व काळ जो होता, ती जी पिढी होती 47च्या आधीची, त्या पिढीपासून म्हणजे माझी ग्रँडफादर जनरेशन, माझ्या आजोबांची पिढी स्वातंत्र्यपूर्व काळातली, त्या पिढीपासून चुकीचं आयुष्य जगणं, चुकीचं खाणं ह्याची सुरुवात झाली. येतं लक्षात? तिथून सुरुवात झाली. तिथे त्यावेळेस दुष्काळ पडला, तिथे हरित क्रांती झाली, तिथे ब्रेडचे म्हणजे ह्या आपल्या बटाट्याचे क्रम हे करून क्यूब्स करून विमानातनं टाकून ते कन्झ्युम करून लोक जगली वगैरे वगैरे वगैरे. तिथून सुरू झालं. तिथून लोक आहारामध्ये साखर घ्यायला लागले. आता साखर नव्हती आपल्या आहारात. एवढा ऊस पिकतच नव्हता, आत्ता जेवढा पिकतोय तेवढा ऊसच पिकत नव्हता आपल्याकडे. ऊसाखाली खूप कमी क्षेत्र होतं, पण साखर भरपूर आली आपल्या आहारात, भरपूर गहू आला, भरपूर तेल आलं. तेल नव्हतं आपल्याकडे, आपल्या आहारामध्ये तेल नव्हतंच, आपल्याकडे सगळं तूप होतं. आपण भरपूर तूप खायचो, भरपूर गायी होत्या, भरपूर गोधन होतं. आणि त्याचे हे आहेत म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे की किती गायी होत्या, 40 साली किती गायी होत्या, 33 साली किती गायी होत्या. त्या गायीची संख्या जर का बघितलीत आणि तेव्हाची लोकसंख्या बघितलीत तर संपणार नाही एवढं तूप उत्पन्न होईल. म्हणजे दिव्याला, फोडणीला, आमटीला, भाजीला, पुरी तळायला सगळीकडे तूपच वापरा तरी ते संपणार नाही. एवढ्या गायी आहेत 44 साली आणि 33 साली भारतामध्ये. हे सगळं बाजूला झालं आणि तेल आलं आपल्या आहारात, ते पण सीड ऑइल जे त्रासदायक आहे. आणि तेल आल्यानंतर ही जी सुरुवात झाली तर ती जी पिढी आहे, लक्षात घ्या, ती जी आजोबांची जी पिढी आहे त्यांचा देह त्यांच्या आधीच्या जनरेशननी बनवलेला असल्यामुळे चांगला होता. आणि ते दगड पण पचवू शकले, कारण ते ज्या वीर्यातनं उत्पन्न झाले ते वीर्य सक्षम होतं.
त्यांनी जे खाल्लं ते खाऊन त्यांचं जे वीर्य बनलं त्यातनं एक 20-20चे 19 झाले पुढची पिढी. आणि आता जी आपल्या वडिलांची पिढी होती तिच्यामध्ये पूर्वजांकडनं आलेली शक्ती पण कमी झाली होती आणि अन्नातनं मिळणारी पण शक्ती कमी झालेली होती. त्यांच्या वीर्यातनं आपण घडलो आहे. त्यामुळे आपण एक जरी पोळी खाल्ली, एक जरी बिस्किट खाल्लं तरी पित्त इकडनं इथपर्यंत येतं. हा आपला प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम ते लोक खूप वरच्या लेवलला फेस करत आहेत आत्ता. तुम्हाला असं वाटत असेल की ते खूप सुखात आहेत, तर नाही, ते खूप दुःखात आहेत. आणि त्यांना आता कळायला लागलं की आपण आता दुःखात आहोत. ते काय, आपण काय फार वेगळे नाही. भारताची जी आपली आहे ना ही योगभूमी आहे आणि पाश्चात्य जी भूमी आहे ही भोगभूमी आहे. ते सुख भोगण्यासाठी त्यांचं पुण्यशेष असा शब्द आलेला आहे त्या श्लोकामध्ये की पुण्य भोगून सगळं पुण्य भोगता नाही आलं म्हणून शेष राहिलेलं पुण्य भोगण्यासाठी ते पाश्चात्य देशांमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जन्म घेतला आहे, जिथे त्यांना उत्तम प्रकारे शरीरसुख प्राप्त करता येईल, उत्तम प्रकारे इंद्रिय तृप्ती करता येईल, उत्तम प्रकारे जिव्हालौल्य भागवता येईल. हे सगळे भोग जे आहेत हे उत्तम प्रकारे करता येतील अशा भूमीतच त्यांनी जन्म घेतला आहे. आणि आपण अशा भूमीत जन्म घेतला आहे. आपली कर्म एवढी चांगली आहेत की आपण योगभूमीत जन्म घेतला आहे. हिंदू धर्म, सनातन धर्म हा तुम्हाला भोगाकडे कधीही नेत नाही. हा तुम्हाला भोगाकडनं काढून घेतो आणि निवृत्ती मार्गाला ढकलण्याचा प्रयत्न करतो. आपलं प्रत्येक व्रत, आपले प्रत्येक संस्कार, आपलं प्रत्येक धार्मिक कृत्य ह्याचा अंततोगत्वा जो उद्देश आहे हा मोक्षच आहे. आणि त्यासाठीच आपण विवाह करतो. विवाह मोक्षासाठी करतो. म्हणजे का, की माझा धर्म अर्थ काम ह्या गोष्टी माझ्या ह्या विवाहातनं सिद्ध होणार आहेत. माझी कर्तव्य समाजाप्रती असलेली त्या कर्तव्यांमधून मी निवृत्त होऊन मी सगळे आसक्ती सोडून, सगळे अटॅचमेंट सोडून मी मोक्षाकडे जाईन. जर माझ्यामध्ये शरीर सुखाची इच्छाच नसेल तर देवाची कृपा, मी विवाहच करणार नाही, मी थेट संन्यासाश्रमात म्हणजे थेट मोक्षाकडे जाईन. हे आपल्या संस्कृतीने त्याच्या प्रोव्हिजन सगळ्या करून ठेवलेल्या आहेत. पण त्या सगळ्या अंतर्मुख होण्याच्या आहेत आणि आता सगळ्यांना बहिर्मुख व्हायचं आहे. आणि म्हणून सगळा त्रास होतो, जो काही त्रास होतो तो. अच्छा, तर अच्छा ठीक आहे. आता हे थोडंसं पटण्यासारखं आहे. पण तुम्ही आता विज्ञानाने तर खूप विज्ञानाच्यामुळे तर खूप बदल झाले आहेत जगात. आणि आता तर AI वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर खूपच वेगळ्या ह्याच्यावरती आहे. तर मग या पूजा अर्चा किंवा साधना किंवा हे करून जर सगळ्यात जर चमत्कार झाले असते तर मग विज्ञानाची काही गरजच आहे का? बरोबर आहे. पण मग हे तर दिसून नाही आहेत. कारण असं पण आहे की काही गॅरंटी नसते अशी साधना करून हे मिळणारच. हे मला तरी माहिती नाही आहे की असते का गॅरंटी. सगळं ते धर्मस्य तत्व निहितं गुहायाम, धर्माचं तत्व हे गुहेत आहे. गुहा कशी असते, लांबून दिसते, गुहा आहे एवढंच कळतं, गुहेत काय हे कळत नाही. मग एखादा माणूस म्हणतो मी गुहेत जातो मग मला कळेल की आत काय आहे. पण आत गेल्यानंतर सुद्धा त्याला काही कळत नाही की आत काय आहे. म्हणून धर्म त्याला गुहेची उपमा दिलेली आहे. धर्मस्य तत्व निहितं गुहायाम. तर मग आता एवढ्या ह्याच्यात जर कळत पण नसेल की हा इकडे जाऊन आहे आणि मग विज्ञानाचा तुम्हाला तसं माहिती आहे की आधार आहे, तर मग धर्माचा नाही जरी केलं तरी आमचं काही बिघडलं का? काय बिघडलं नाही. आणि विज्ञानाचं करून चांगलं झालंय. विज्ञानाची कास धरली त्यामुळे चांगलं झालं. धर्माचं नाही केलं म्हणून काही बिघडलं नाही. या दोनपैकी एका वाक्याचं उत्तर मी आधी दिलं की धर्म न केल्यामुळे काय बिघडलं हे तुम्हाला कळत नाहीये. ते बिघडतंय आणि ते सतत बिघडत चाललंय. त्या खर्जेचं उदाहरण दिलं की आपलं पतन होत चाललंय आरोग्यदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या. सगळीकडे आपण खड्ड्यात चाललेलो आहोत धर्म सोडल्यामुळे. आणि विज्ञान हे आपल्याला कळत नाही आहे म्हणून आपण असं म्हणतो की धर्म सोडल्याने माझं काही वाईट नाही झालं. मग आता प्रश्न येतो विज्ञानाचा.
मग विज्ञानाचा आधार घेतल्यानंतर तर माझं चांगलं होतं आहे, मग मी धर्मामुळे चांगलं की वाईट काही का होईना मी धर्माकडे जाऊच का? हा बरोबर आहे प्रश्न. हा प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला विज्ञान म्हणजे भौतिक विज्ञान, मटेरियल सायन्स, त्याबद्दल जाणून घ्यायला लागेल की त्याचा बेस कुठून सुरू होतो, त्याचे परिणाम काय आहेत. तुम्ही जर का नेटवर सर्च केलं हॉकी स्टिक ग्राफ म्हणून जर का तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला एक ग्राफ समोर येईल. बरोबर. की 10,000 BC, इसवी सन पूर्व 10,000 वर्ष. आता हाच आकडा का घेतात, 10,000 BC हा आकडा का घेतात सगळे शास्त्रज्ञ, सगळे पुरातत्ववाले? की तो डॉक्युमेंटेड हिस्ट्री आपल्याला सगळ्यात जास्त जुनी जी मिळते ती 10,000 BCची मिळते. समहाव डॉक्युमेंटेड, कार्व्ड ऑन स्टोन्स, कशी का असे ना, तुम्हाला ती जी काय मिळते ती 10,000 BC पासूनची मिळते. त्याच्या आधीचं काहीच माहिती नाही आहे. 10,000 BC तुम्हाला काही माहिती नाही आहे. 10,000 वर्षापूर्वीचं तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतरचं. तर तिथून जे सुरुवात झाली माणसाच्या प्रवासाला आधीपासून सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती असलेला जो माणूस आहे प्रागैतिहासिक मानव, तो जिथून सुरू झाला इसवी सन पूर्व 10,000 पासून ते आजच्या दिवसापर्यंत, म्हणजे इसवी सनानंतर 2025, म्हणजे माहिती असलेला इतिहास किती झाला? 12,000, बरोबर, 12,025 वर्षांचा. पैकी गंगेचा ग्लेशियर आहे, त्या ग्लेशियरमुळे ती गंगा प्रवाहित होते. हा गंगेचा ग्लेशियर हा इतकी वर्ष स्थिर होता आणि तो मागची 80 वर्ष 3 किलोमीटर मागे गेलाय. गंगेत जेवढी तुमची वैज्ञानिक प्रगती स्पीड घेते ना, तेवढा तुमचा मोठा लॉस होत चाललेला आहे. ज्या 10,000 BC पासून इसवी सन 1800, आलं लक्षात, 10,000 BC पासून इसवी सन 1800 पर्यंत मनुष्य आणि दरडोई असलेले वृक्ष यांची संख्या एक कॉन्स्टंट होती, ती होती पर हेड 3 lakhs. दरडोई 3 लाख वृक्ष होते 1800 पर्यंत. 1800चा काळ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगतीचा मानला जातो. तिथून वाफेचं इंजिन सुरू झालं, तिथून ग्रॅहम बेल, तिथून एडिसन, तिथून सगळे ते कलाकार सुरू झाले तिकडनं सगळे. आणि तिथून पुढे हा जो लाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अस्तित्वात आल्या. मग त्याच्या फॅक्टरीज झाल्या, मग मोठी एक इंडस्ट्री हा एक प्रकार उभा राहिला, प्रत्येक गोष्टीची एक इंडस्ट्री. आणि तिथून आत्तापर्यंत 2007 साली शेवटचा जो सर्वे झाला, आता तर अजून तो संख्या ती कमी झालेली असेल, पण 2007 साली ती संख्या जी दरडोई 3 लाख होती वृक्षांची, ती दरडोई 400 झालेली आहे. हे योगदान आहे विज्ञानाचं तुम्हाला आम्हाला. हे योगदान आहे विज्ञानाचं, औद्योगिकरणाचं आपल्या ह्या विश्वाला. हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. मी विज्ञानाला विरोध करत नाही आहे, पण विज्ञानाचा पुरस्कार करताना आधी ह्या मोठा खड्डा आपण आधी बघितला पाहिजे विज्ञानाने करून ठेवलेला आपल्यासाठी. माझ्याकडे जर का ट्रान्सपोर्टच नसेल, तुम्ही विचार करा, फॉसिल फ्युएल जर का ह्या जगात नसेल, आत्ता ह्या क्षणी फॉसिल फ्युएल संपलं तर पुढचे 3 महिने हे डिझास्टर असतील, किंवा 6 महिने किंवा वर्ष. कारण आपण यूज टू नाही होत त्या सगळ्यासाठी. हे एकदम मोठी कॅलॅमिटी असेल ती, की फॉसिल फ्युएल ज्या क्षणी संपेल. आणि त्यामध्ये बरेच जण म्हणजे मृत्युमुखी पडतील अक्षरशः. आणि त्याच्यानंतर जी उरेल ना, जी प्रजा, ती पुढचे लाखो वर्ष जगेल. ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल. जर फॉसिल फ्युएल हा खूप मोठा कल्प्रिट आहे आपल्या सगळ्या आयुष्यामधला. आपल्या सगळ्या, मी इथे सकाळी निघून इथे 10 वाजता आलो, कशामुळे? फॉसिल फ्युएलमुळे.
बरोबर आहे, पण मला बोलायची गरज त्यामुळेच पडली ना इथे येऊन. हे सगळं वाईट आहे, हे बोलण्याची गरजच का पडली मला? हे नसतं तर मला गरजच पडली नसती ना हे सगळं बोलायची. एक तुम्ही म्हणाल की तुम्ही पण टेक्नॉलॉजीचा आधार घेऊनच हे विचार समाजापर्यंत पोहोचवत आहे. टेक्नॉलॉजीच जर का नसती तर समाज दुःखात गेलाच नसता, समाज छान राहिला असता आणि मग माझ्या बोलण्याचीच गरज पडली नसती. सस्टेनेबल नाही आहे विज्ञान, जे मटेरियल सायन्स जे आहे आत्ता, आणि औद्योगिक माफियांच्या हातात जे गेलेलं आहे, जे कुठलाही खऱ्या अर्थाने आवश्यक असलेल्या शोधच लागून देत नाहीत. जे शोध लागायला हवेत ते हे ज्या आजारांवरची औषधं निघायला हवीत, तर हे जे मेडिकल माफिया जे आहेत ते ह्याचा शोधच लागून देत नाहीत आपल्याला. आणि आपण ह्या सगळ्या औद्योगिकरणातनं आणि वैज्ञानिक प्रगतीतनं ही माफियागिरीच जन्माला घातलेली आहे. आणि का घातले, परत माझा मुद्दा तिथेच येतो. हे का झालं? कारण आपण धर्म सोडला. जर धर्म धरून ठेवला असता तर नैतिकता जर माझ्या पोटातनं माझ्या मुलाच्या शरीरात, त्याच्या DNA मध्ये, त्याच्या मेंदूमध्ये जर का धार्मिकता गेली तर तो कितीही मोठा उद्योजक झाला तरी त्याच्या मनामध्ये काळाबाजार करण्याची इच्छा नाही होणार. अच्छा. तर आणि मला परत कर्मकांडांच्या मुद्द्यावरती यायचं होतं की हे म्हणजे कर्मकांड करतात, पूजापाठ वगैरे करतो, तर यात खरंच युनिवर्सचा काही आधार घेऊन चेंज होऊन आपल्यात फरक पडतो की हा फक्त प्लासिबो इफेक्ट आहे? प्लासिबो इफेक्ट आहे, प्लासिबो इफेक्ट पण आहे. अच्छा. आणि खरोखर पण आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट नकली असा शब्द वापरतो, म्हणजे वेदांतामध्ये एक उदाहरण देतात, सर्परज्जू न्याय आहे. सर्परज्जू न्याय म्हणजे खरं तर ती दोरी आहे, पण मला तर तो सर्प वाटला म्हणून मी त्याला मारत राहिलो. जेव्हा उजाडलं तेव्हा मला दिसलं की अरे ही तर दोरी आहे. जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा मला कळलं ही दोरी आहे, आणि मी दोरीलाच सर्प म्हणून उगाच मारत होतो. इथे काही नव्हतंच, घाबरण्यासारखं काही नव्हतंच. असं जेव्हा मी म्हणतोय ना, याचा अर्थ खराखुरा सर्प पण कुठेतरी आहे. खराखुरा सर्प पण जेव्हा नकली हा शब्द येतो, तो नकली हा शब्द असलीची पुष्टी करतो, असलीचं अस्तित्व सिद्ध करतो, की खरोखर त्याचा प्रभाव देखील होतो आणि कधी कधी प्लासिबो इफेक्ट होतो. पण प्लासिबो इफेक्टसुद्धा का होतो ह्याच्या मागे पूर्वकर्मच काम करत असतं. आयुर्वेदामध्ये सुद्धा असा एक वाक्य आहे, पूर्वापराधजा कश्चित प्रज्ञापराधजा. हा तुम्हाला होणारे आजार, हे काही आजार हे पूर्वापराधामुळे झालेले असतात. म्हणजे पूर्वी म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या अपराधांमुळे आता काही रोग उद्भवलेले आहेत. आणि काही हे प्रज्ञापराध असतात. प्रज्ञा म्हणजे आपली प्रज्ञा जी आहे, बुद्धी जी आहे, बुद्धिपूर्वक केलेल्या चुका ज्या आहेत आपण, त्यामुळे जे आजार ओढवलेत ते प्रज्ञापराधज असे असतात. आणि आयुर्वेद सांगतं आम्ही प्रज्ञापराधामुळे उत्पन्न झालेल्या आजारांवरती उपाय करू शकतो. पूर्वापराधामुळे झालेल्या आजारांवरती आयुर्वेद किंवा अजून कोणताही वैद्यकीय शाखा उपचार करू शकत नाही. समर्थ रामदास स्वामींनी ह्यासाठी लिहून ठेवलेलं आहे की पूर्वजन्मीची पापे ती येती रोगरूपे, न जाती वैद्याची या बापे कदा काळी. तुम्हाला होणारा आजार हा जेवढा ह्या जन्मातल्या चुकांमुळे झाला आहे तेवढ्याच पूर्वजन्मातल्या देखील चुकांमुळे झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर फलित होणारं औषध हे जेवढं आत्ताच्या तुमच्या सिन्सिअरिटीमुळे फलित होतंय तेवढंच तुमच्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे देखील ते फलित होतंय. तुम्हाला चांगला डॉक्टर मिळणं, डॉक्टरांनी तुमचं चांगलं योग्य प्रकारे निदान करणं, त्याने दिलं तुम्हाला योग्य ते औषध देणं आणि ते औषध तुम्हाला फलद्रूप होणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नसतात. त्या पराधीन आहेत. आणि त्या पराधीन म्हणजे तुमच्या हातात त्या होत्या आधीच्या तुमच्या कर्मांमुळे, त्या कर्मांमध्ये त्याची बीजं आहेत आणि म्हणून त्या तुम्हाला फलद्रूप होतात. तसं तुम्हाला चांगला ज्योतिषी मिळणं, ज्योतिषाने योग्य तो प्रॉब्लेम तुमच्या पत्रिकेतनं शोधून काढणं, तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तुम्ही योग्य त्या पुरोहिताकडे जाणं,
त्या पुरोहिताने योग्य प्रकारे ते कर्म करणं आणि त्याचं तुम्हाला योग्य ते फल मिळणं, हे सगळं क्युम्युलेटिव्ह कर्मावरती अवलंबून असतं. त्यामुळे केवळ प्लासिबो नाही तर प्रत्यक्षसुद्धा परिणाम, इफेक्टिव्ह परिणाम, फोर्सफुल परिणाम हा असतोच कर्मकांडाचा. मंत्र म्हटला की परिणाम होतोच. अच्छा. मग आता कारण आता तुम्ही ज्योतिषाचा विषय काढलाच, तर होतं असं की समजा मला एक अडचण असेल आणि मी ज्योतिषाकडे गेलो, तर ते एका मी जेव्हा जन्माला आलो त्यावेळचं जे ठिकाण मला तुम्ही जेवढं मला माहिती आहे मी आधी सांगतो. बरोबर. जे ठिकाण असेल त्यानुसार आणि त्यावेळेस जे आकाशात ग्रहतारेचं पोझिशन असेल त्यानुसार ठरलं जातं, पत्रिका मांडली जाते. आता त्यावेळेचं जे मांडलं गेलं आहे आणि सांगितलं गेलं आहे ॲक्युरेसी असेल. हां, आणि ॲक्युरेसीचं म्हणजे माझं असं असतं की ठीक आहे ॲक्युरेसी पण असेल, पण मग माझ्या हातात पुढचं माझं आयुष्य आहे की नाही, माझ्या हातात काही आहे की नाही, काहीच नाही आहे. कर्मस्वातंत्र्य आहेच. अच्छा, मग कर्मस्वातंत्र्य आहे. मग ह्याची गरज आहे का जर बघितलं नाही तर? नाही, गरज नाही. अच्छा, बघितलं नाही तरी सुद्धा चालेल. तुम्ही पूर्णपणे कर्मावर अवलंबून राहू शकता. त्याचा तोटा असा होतो की मगाशी मी सांगितलं धर्माचं परम उद्दिष्ट काय, म्हणजे सगळ्यांना समजेल अशा भाषेत बोलायचं अल्टिमेट काय आहे, तर मोक्ष साधन आहे. आता मी माझ्या बाबतीत जर का विचार केला, मला मोक्षाचं साधन प्राप्त करून घ्यायचं आहे. गीतेमध्ये प्रमाण आहे, शुचीनाम श्रीमतांगेहे योगभ्रष्टोभिजायते. अर्जुन काय विचारतो कृष्णाला की ही जी तू योग साधना सांगितलीस, असं बसायचं आहे की नाही, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, की एका पवित्र जागी एक स्थिर आसन निर्माण करावं, त्याच्यावरती असं पद्मासन घालून बसावं, दृष्टी नासिकाग्री स्थिर करावी, पाठीचा मेरुदंड असा सरळ असावा आणि नंतर आत्मतत्वाचं ध्यान करावं. यथा दीपो निवात असतो, निर्वात कुठूनही वारा येत नाही अशा खोलीमध्ये असलेला दिवा, त्याची ज्योत तशी शांत तेवत असते, तसा तुमची आत्मज्योती आतमध्ये तेवली पाहिजे, वगैरे वगैरे. खूप मोठा योगमार्ग भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. अर्जुनाने तो सगळा ऐकला. ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, हे मला शक्य नाही, हे मला शक्य नाही. आता हे द्वापार युग आहे, आपण कलियुगात आहोत आणि आपण आता हल्ली ध्यानधारणा करतात लोक, ठीक आहे करू दे. पण अर्जुन द्वापार युगातला आणि तो सर्वोत्तम होता, नरोत्तम होता. तो म्हणतो की मला ही ध्यानधारणा शक्य नाही देवा, तू काहीतरी दुसरं सांग. आणि दुसरं करून सुद्धा मला काय उपयोग होईल त्याचा, मला भगवत प्राप्ती होईल का? समजा भगवत प्राप्ती होण्याआधीच मी जर का देह ठेवला, कारण ही प्रोसेस खूप मोठी आहे असं तूच सांगितलंस मला, मग ही एवढी मोठी प्रोसेस असताना माझ्या जीवाचा भरोसा काय? मी जर का माझा देह ठेवला तर मग काय होईल? मी एवढी साधना केली त्याचं काय होईल?